गणपती बाप्पा मोरया. थांबा, 2026 वर्ष तुमच्यासाठी खरंच योग्य दिशेने जावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका. कारण आज आपण जानेवारी 2026 मध्ये वृश्चिक राशीच्या जातकांनी नेमकं काय करावं हे सरळ आणि स्पष्ट पाहणार आहोत. ग्रहगोचरानुसार वृश्चिक राशीबद्दल 2026च्या गुड न्यूज आपण याआधी पाहिल्या आहेतच. तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तो नक्की पाहावा. कारण गुड न्यूज ऐकणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात अनुभवणं वेगळं. त्यासाठी प्रत्येक महिन्यात योग्य कर्म करणं खूप महत्त्वाचं आहे. जानेवारी 2026 पहिला टप्पा 1 ते 13 जानेवारी. ग्रहगोचरानुसार जानेवारीच्या या पहिल्या टप्प्यात वृश्चिक राशीसाठी मन, भावना आणि जुने विषय हे जास्त सक्रिय राहतील. म्हणजेच आतल्या भावना सांभाळणं खूप गरजेचं ठरेल. म्हणून या पहिल्या 13 दिवसात वृश्चिक राशीने पुढील गोष्टी कराव्यात. पहिली गोष्ट, भावना संयमाने व्यक्त करा. मनात सगळं साठवून ठेवण्यापेक्षा शांतपणे योग्य वेळी आपलं म्हणणं मांडणं फायद्याचं ठरेल. दुसरी गोष्ट, जुन्या गोष्टी उकरून काढू नका. भूतकाळातील चुका किंवा जुने वाद पुन्हा आठवणं मनावर ताण वाढवू शकतं. तिसरी गोष्ट, गोष्टी गुप्त ठेवा. तुमचे प्लॅन आणि आर्थिक बाबी सगळ्यांशी शेअर करणं या काळात टाळा. चौथी गोष्ट, संशय आणि नकारात्मक विचार टाळा. उगाच शंका घेणं या काळात त्रासदायक ठरू शकतं. पाचवी गोष्ट, स्वतःसाठी वेळ काढा. थोडा एकांत, ध्यान किंवा शांत वेळ मन स्थिर ठेवायला खूप मदत करेल. हा पहिला टप्पा अंतर्मुख होण्याचा आणि मन सावरण्याचा आहे. जानेवारी 2026 दुसरा टप्पा म्हणजेच 14 ते 31 जानेवारी. 13-14 जानेवारी नंतर ग्रहस्थिती बदलू लागते आणि लक्ष पैसे, कुटुंब आणि निर्णयांवर जास्त केंद्रित होतं. या टप्प्यात वृश्चिक राशीने व्यवहार आणि निर्णय खूप जपून घ्यावे लागतील. पहिली गोष्ट, आर्थिक निर्णय सावधपणे घ्या. खर्च, गुंतवणूक किंवा कर्ज या बाबतीत घाई टाळा. दुसरी गोष्ट, कुटुंबाशी स्पष्ट संवाद ठेवा. मनात ठेवण्यापेक्षा शांतपणे बोलणं गैरसमज टाळेल. तिसरी गोष्ट, रागावर नियंत्रण ठेवा. लहान गोष्टींवर तीव्र प्रतिक्रिया या काळात नुकसानदायक ठरू शकते. चौथी गोष्ट, जबाबदाऱ्या स्वीकारा. पळ काढण्यापेक्षा जबाबदारी स्वीकारल्यास मान आणि विश्वास वाढेल. पाचवी गोष्ट, संयम ठेवा. तुरंत परिणाम अपेक्षित ठेवण्यापेक्षा थोडा वेळ द्या, योग्य परिणाम मिळेल. वृश्चिक राशीसाठी शेवटचा महत्त्वाचा संदेश म्हणजे जानेवारी 2026 वृश्चिक राशीसाठी पहिला अर्धा महिना भावनांवर नियंत्रण आणि अंतर्मुखतेचा आणि दुसरा अर्धा महिना पैसे, कुटुंब आणि निर्णयांमध्ये संयम ठेवण्याचा आहे. जर तुम्ही हे डूज पाळले तर 2026 मधल्या गुड न्यूजला तुम्ही स्वतःच मार्ग करून द्याल. जानेवारीप्रमाणेच उरलेल्या महिन्यांसाठी काय करावं आणि कोणते उपाय करावेत हे जाणून घेण्यासाठी चॅनलवरचा सविस्तर व्हिडिओ पाहावा. डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिली आहे. आणि अशाच मार्गदर्शनासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. गणपती बाप्पा मोरया.